नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी तुती लागवड करण्यासाठी अगोदर रोपवाटिका तयार करावी लागते. रोपवाटिका तयार करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी जे काय तुतीचं जे काय बियाणं आहे किंवा जे बेणं आहे ते तुम्हाला तोडून आणायचं. आता त्या ठिकाणी मी V1 जातीचं त्या ठिकाणी बियाणं तोडून आणलेलं आहे. आता बियाणं तोडून आणताना तुम्हाला त्या ठिकाणी 6 ते 8 महिने किंवा 6 ते 9 महिने वयात तुम्हाला फुगीर डोळे असलेलं तुम्हाला बियाणं त्या ठिकाणी निवडायचं आहे. आता तुम्ही बघू शकता फुगीर डोळा आहे, अशा पद्धतीने बियाणं निवडलेलं आहे. आता हे बियाणं निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं, धारदार शिकरेच्या सहाय्याने तुम्हाला 3 डोळ्याच्या त्या ठिकाणी काड्या तयार करायच्या. तुम्ही हातामध्ये बघू शकता 3 डोळ्याची ही काडी आहे, फुगीर डोळे आहे. तर ही काडी तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला जे काय बुरशीनाशकाचं जे काय द्रावण आहे, बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये तुम्हाला ह्या ज्या स्टिक आहे या 15 मिनिटं तुम्हाला भिजत ठेवायच्या. त्या बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये तुम्ही कुठलेही बुरशीनाशक घेऊ शकता. तर जे काय 22 येतं ते 22 तुम्ही प्रति 1 लिटरसाठी 1 ग्राम घेऊ शकता किंवा M45 घेऊ शकता 1 ग्राम, किंवा त्या ठिकाणी जे काय मेटेला गेले तर ते 1 ग्राम घेऊ शकता. या तिन्हीपैकी तुम्ही कुठल्या एखादं बुरशीनाशक बीज प्रक्रिया करण्यासाठी घेऊ शकता. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपण ही बुरशीनाशक घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण ह्या स्टिक टाकले, ह्या 10 ते 15 मिनटं आपण त्या ठिकाणी भिजत घातल्या. या 10 ते 15 मिनटं भिजत घातल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं, ह्या ज्या स्टिक आहे ह्या तुम्हाला भिजून घातल्यानंतर एका घमेल्यामध्ये घ्यायच्या, ह्या स्टिक घ्यायच्या. आणि ह्या स्टिक घेतल्यानंतर तुम्हाला जे काय पुढं तुम्हाला काय करायचं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर याच्यानंतर तुम्हाला ह्या स्टिक घेतल्यानंतर आपले जे काय शेतामध्ये तुम्ही गादी वाफे तयार केली असेल किंवा जमिनीवर लागवड करायची असेल तिथे पाणी देऊन घ्यायचं, ओलं करून घ्यायचं. तर आपण इथं अशा पद्धतीनं वाफ्या पद्धतीने लागवड करतोय. मी आता साधी वाफे घेतले, तुम्ही गादी वाफा केला तर तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुतीची रोपवाटिका तयार करायची आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.